नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे। धनत्रयोदशी दिवशी आपण धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो आणि धन्वंतरी देवता तुम्हाला माहीतच असेल की हे आरोग्याचे देवता आहेत। धन्वंतरी देवता हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात आणि या दिवशी आपण आपल्या घरातल्या धनधान्याची पूजा करत असतो। बघा, या दिवशी धन खरेदी करायला खूप जास्त महत्त्व आहे, पण आता बघा प्रत्येकाला धन खरेदी करणं शक्य होत नाही। सोन्या चांदीच्या वस्तू आजकाल प्रत्येकाला खरेदी करणं शक्य होत नाही। मग अशा वेळेस सोन्या चांदीहून मौल्यवान अशा काही वस्तू आहेत ज्या आपण खरेदी करू शकतो। बघा, तुमची जर परिस्थिती असेल तुम्ही अर्थात सोने खरेदी करू शकता, पण जरी तुम्ही सोने खरेदी करत असाल तरी सुद्धा तुम्ही या ज्या काही वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या जर तुम्ही खरेदी केल्या तर अर्थात त्या वस्तूंमुळे तुमच्या घरामध्ये एक सुख समृद्धी शांती नांदणार आहे, घरामध्ये एकोपा टिकणार आहे। बघा, पूर्वीच्या काळी कसं होतं ना की तेव्हा जास्त परिस्थिती नसायची, म्हणजे सोनं खरेदी करणं वगैरे तेव्हा त्या लोकांना जमत नव्हतं। मग ते लोक म्हणजे आपले आजी आजोबाच बघा, मग ते अशा वेळेस अशा काही वस्तू खरेदी करायची की ज्याची किंमत म्हणजे ज्याचं महत्त्व आहे ते सोन्यापेक्षाही जास्त आहे आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये एक सुख शांती नांदते, घरामध्ये एकोपा टिकून राहतो, भांडणे होत नाहीत आणि आपल्या घरामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण त्यामुळे निर्माण होत असतं आणि आपली प्रगतीसुद्धा होत असते। बघा, तर अशा कोणत्या वस्तू आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू म्हणजे कलश। बघा, तुम्ही धनत्रयोदशीला कलश खरेदी करू शकता। आता प्रत्येक वेळेस पूजेमध्ये आपल्याला कलश लागतो। बघा, तुम्ही कलश धातूचा खरेदी करा किंवा मातीचा खरेदी करा, म्हणजे जसं की आपण त्याला बोळके म्हणतो। बघा, आपण लक्ष्मीपूजनाला बोळके पूजत असतो, मातीचे ते बोळके असतात, ते तुम्ही खरेदी करू शकता। बघा, या दिवशी कलश खरेदी करायला खूप जास्त महत्त्व आहे। तुम्ही धातूचा कलश खरेदी करा, तांब्याचा घ्या, पितळाचा घ्या किंवा तुम्ही मातीचा जरी खरेदी केला तरी पण चालणार आहे। कलश जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा तो घ्यायचा आणि तसाच घरी आणायचा नाही, तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे धने खरेदी करून ते तुम्हाला त्यामध्ये टाकून तो कलश तुम्हाला घरी आणायचा आहे। तर धनत्रयोदशीला आपण सगळ्यात जास्त महत्त्व आहे धन्याला। जे धने असतात ना, धने आणि गुळाचं नैवेद्य आपण धन्वंतरी देवतेला दाखवत असतो। धन्याला या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे आणि धने या दिवशी लक्ष्मी स्वरूप मानले जातात, म्हणून या दिवशी तुम्हाला धने खरेदी करायचे आहे। बघा, जर तुम्हाला धातूचा कलश खरेदी करणं शक्य नसेल किंवा तुम्हाला तो खरेदी करायचा नसेल तर तुम्ही मातीचे जे बोळके मिळतात, मातीचा जो कलश मिळतो तो तुम्ही खरेदी करू शकता, जो आपल्या लक्ष्मीपूजनाला आपण त्याची पूजा करणारच आहोत। त्यामुळे तुम्हाला ते धने टाकून तो तुम्हाला घरी आणायचा आहे, रिकामा कलश घरी आणायचा नाही। यामुळे काय होतं, आपली प्रगती होत राहते, तिला आपल्याला चालना मिळते आणि या ज्या काही वस्तू आहेत ना त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि ज्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि या जर वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर अर्थात आपली भरभराटच होणार आहे। तर त्यानंतर तुम्ही या दिवशी अर्थात जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकता। तुम्हाला इतर काही वस्तू खरेदी करायची असतील जसं की वाहन खरेदी करणं किंवा कोणत्याही वस्तू तुम्हाला खरेदी करायची असतील तुम्ही या दिवशी करू शकता। हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो। या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरातल्या मूर्ती, तुमच्या देवघरात तुम्हाला ज्या काही मूर्ती खरेदी करायच्या असतील जसं की लक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी करू शकता, चांदीची असो, पितळशी असो किंवा श्रीयंत्र तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता। त्यानंतर बघा, तुम्ही चांदीचा कॉईन असो किंवा तुमच्या देवघरात तुम्हाला ज्या कोणत्या वस्तू लागणार आहेत त्या तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। या दिवशी खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये त्या गोष्टींची वृद्धी होत जाते, आपली प्रगती होत जाते, आपली भरभराट होते। त्याचप्रमाणे बघा, तुम्ही या दिवशी लक्ष्मीनारायणाचा फोटो खरेदी करू शकता, ज्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि लक्ष्मीनारायणाचा फोटो आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे। आपल्या देवघरामध्ये लक्षात घ्या, भगवान विष्णूंचे पाय चेपत असलेली लक्ष्मी माता हा जो फोटो तुमच्याकडे असेल ना, मला आयुष्यात कधीही पैशांची कमी पडणार नाही, कारण की माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये हा फोटो आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते। म्हणून जर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला हा फोटो घेणं शक्य झालं नसेल तर तुम्ही धनत्रयोदशीला लक्ष्मीनारायणाचा फोटो खरेदी करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला ज्या कोणत्या देवांच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। त्यानंतर बघा, तुम्ही या दिवशी विड्याची पाने खरेदी करू शकता। विड्याच्या पानाला पण खूप जास्त महत्त्व आहे। विड्याची पानं ना, बघा, आपण प्रत्येक पूजेला आपल्याला विड्याची पानं लागत असतात, म्हणून तुम्ही या दिवशी विड्याची पानं खरेदी करू शकता। त्यानंतर तुम्ही मीठ खरेदी करू शकता। मीठ हे लक्ष्मी स्वरूप आहे। असं म्हणतात की आपल्या घरातलं मीठ हे कधी कोणाला द्यायचं नसतं,
कारण की ती आपल्या घरची लक्ष्मी असते। आणि जर तुम्हाला कोणत्याही गोष्टी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही मिठाची एक पुडी खरेदी करू शकता, जेणेकरून त्या वस्तूंच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि ती आपल्या घरात अखंड वास करत असते। मीठ हे समुद्रात तयार होतं आणि तुम्हाला माहीत असेलच की माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रातच झालेला आहे। म्हणूनच मीठ हा लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो। आणि तुम्हाला जर कोणतीही गोष्ट खरेदी करणं शक्य नसेल तर मिठाची पुडी सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता, जेणेकरून त्याच्या रूपात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि अखंड आपल्या घरामध्ये वास करेल। त्याचप्रमाणे बघा, सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान वस्तू ती म्हणजे केरसुणी। तुम्ही केरसुणी या दिवशी खरेदी करू शकता, ज्याला आपण फडा म्हणतो, लांब झाडू नाही, फडा। बघा, मला माहीत आहे की आपण केरसुणीचा वापर आजकाल करत नाही, आपल्याला त्याची गरज पडत नाही, पण अगदी आपण आपला देवघरात स्वच्छ करायला आपण त्याचा वापर करू शकतो। बघा, अगदी छोटी 10 ते 15 रुपयांचीच आपल्याला केरसुणी मिळते, ती तुम्ही खरेदी करून आणू शकता। आणि ही केरसुणी आपल्याला लक्ष्मीपूजा दिवशी आपल्याला तिची पूजा करायची असते आणि ती आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची असते आणि तिची पूजा आपल्याला लक्ष्मीपूजा दिवशी करायची असते। म्हणून लक्षात घ्या, जरी तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तुम्ही ही 10 रुपयाची वस्तू नक्कीच आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता, जेणेकरून बघा माता लक्ष्मी तिच्या रूपात आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आपल्या घरात अखंड वास करेल। बघा, केरसुणी खरेदी करताना तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगते की ती खरेदी करताना कधीही ती निरखून बघून खरेदी करायची नसते। आपल्या नजरेला जी केरसुणी पडली ना, अगदी ती न बघता डोळे झाकून ती खरेदी करून आणायची असते आपल्या घरी, कारण की केरसुणी ही लक्ष्मी आहे, ती आपल्या घरातली लक्ष्मी आहे आणि ती कधीही अशी निरखून वगैरे खरेदी करायची नसते। ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यांना पाळायची आहे। त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी पंत्या खरेदी करू शकता। बघा, मला माहीत आहे की बऱ्याच जणांकडे ना जुन्या पंत्या असतात आणि आपण त्याच दरवर्षी वापरत असतो, पण एक लक्षात घ्या, आपण जेव्हा नवीन वस्तू, आता दिवाळी हा सण खूप मोठा आहे, आपल्या यथाशक्तीनुसार आपण 5 पंत्या 11 पंत्या अशा संख्येमध्ये आपण पंत्या खरेदी करू शकतो। कारण की बघा, दिवाळीमध्ये हा जो काळ आहे ना दिवाळीचा, तो माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अति उच्च काळ आहे। आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये नवीन वस्तू खरेदी करून आणतो, त्याची पूजा आपण करतो ना, तेव्हा आपलीसुद्धा एक प्रगती होते, आपलीसुद्धा वृद्धी होते, एक सकारात्मकता आपल्या घरामध्ये वाढते आणि लक्षात घ्या आपल्या घरामध्ये आनंद उत्साहसुद्धा वाढत असतो। बघा, तुमच्या मागच्या वर्षीला जरी पंत्या असतील तरीसुद्धा तुम्ही 5, 7, 11 या संख्येमध्ये तुम्ही पंत्या खरेदी करून आणू शकता। त्याचबरोबर बघा, तुम्ही या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊ शकता, ज्याची तुम्हाला गरज आहे, ज्या तुम्हाला घ्यायच्या असतील त्या तुम्ही या दिवशी घेऊ शकता। त्यानंतर बघा, तुम्ही आपल्या मुख्य दरवाजाला लावण्यासाठी तोरण खरेदी करू शकता। तुम्ही जर कवड्याचं तोरण या दिवशी खरेदी केलं तर अतिशय उत्तम आहे। कवडी ही माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आपण कवड्यांवर खूप सेवा करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी। आणि कवडीचं तोरण जर तुम्ही तुमच्या दरवाजाला लावलं, हा अनुभव मी घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा घ्या। कवड्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावून बघा, कवडीचं तोरण आपल्या घराला लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते, कारण की ती खूप प्रिय वस्तू आहे। आणि म्हणूनच कवड्याचं तोरण तुम्हाला घ्यायचं आहे। कवड्याचं तोरण तुम्हाला नाही मिळालं, नाही शक्य, तर तुम्ही आंब्याच्या पानांचं आणि फुलांचं, झेंडूच्या फुलांचं तुम्ही तोरण लावू शकता। बघा, आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या वस्तू खरेदी करायच्या आहेत। तुम्हाला यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करणं शक्य असेल ती नक्की या दिवशी खरेदी करा। म्हणूनच या दिवशी तुम्ही जी कोणती वस्तू खरेदी करणार त्या वस्तूच्या रूपात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते आणि ती अखंड आपल्या घरामध्ये वास करत असते। म्हणून जरी काही नाही जमलं तर तुम्ही फक्त 10 रुपयाची एक केरसुणी आणा, ती पण नाही जमली तुम्ही पिठाचा पुडा आणा, अगदी 20 रुपयापर्यंत तुम्हाला तो मिळून जाईल। तर या ज्या काही गोष्टी आहेत ना सर्वसाधारण, त्या आपण खरेदी करू शकतो आणि तिची पूजा आपण करू शकतो। त्यानंतर एक महत्त्वाची वस्तू आहे जी तुम्हाला सांगायची राहून गेली, तुळशीचं रोप। जर तुम्ही तुळशीचं रोप या दिवशी खरेदी करून त्याची पूजा जर आपल्या घरामध्ये केली तर तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी येते। त्याचबरोबर तुमची प्रगती होत असते, आर्थिक प्रगती तुमची होते, तुमची भरभराट होत असते, कारण की तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचाच दर्जा दिलेला आहे, ती सुद्धा एक माता लक्ष्मी स्वरूपच आहे। म्हणूनच लक्षात घ्या, तुम्हाला यापैकी जी कोणती वस्तू घेणं शक्य असेल ती नक्की घेण्याचा प्रयत्न करा आणि तिची पूजा करा। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामींच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शोसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।